बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे। महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात उतरलेलं आहे। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे। मे महिन्यात एक दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे। तारखेसंदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये। अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार भूमिका मांडणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरलेलं दिसतंय। मे महिन्यामध्ये एक विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे। या अधिवेशनाची तारीख काय असेल त्याबाबत काही स्पष्टता नाहीये। एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत महायुती सरकार आहे। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे। मे महिन्यात हे अधिवेशन होणार आहे, मात्र तारीख काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार आपली भूमिका मांडणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। तर सुशांत, लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार मे महिन्यात एक दिवसीय अधिवेशन घेणार आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? तारीख समोर येते का? लोकसभेत आपण जर बघितलं असेल तर महिलांबाबतचं विधेयक मंजूर झालं नाही। त्या संदर्भात भाजपनं विविध ठिकाणी मोर्चे काढले होते, महाविकास आघाडीची किंवा काँग्रेसच्या विरोधात। अर्थात मुंबईत देखील असाच मोर्चा झाला होता। मात्र आता राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी आता पुढाकार घेताना पाहायला मिळते। या महिला आरक्षण विधेयकासाठी अर्थात पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन जे आहे ते घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे। आणि हे अधिवेशन कधी होणार आहे तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कदाचित हे एक दिवसीय अधिवेशन होणार आहे। आणि या अधिवेशनात सर्व आमदार आहेत, महिला आमदार, त्यांना बोलायला दिलं जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही लोकसभेत, त्यावेळी विशेषतः काँग्रेस असेल, राहुल गांधी असतील, यांच्यावर जोरदार टीका जी आहे ती भाजपच्या वतीने करण्यात आलं होतं। कशा पद्धतीने महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे हे दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला होता। मात्र आता विशेष अधिवेशन घेऊन या माध्यमातून सर्वपक्षीय आमदारांना, महिला आमदारांना भूमिका देखील मांडता येणार आहे। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीबद्दल।